जय शिवराय. भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर केला होता. त्याच दिवशी नवीन आयकर कायदा 2025 आणण्याचं सुद्धा लोकसभेमध्ये जाहीर केलं होतं. त्यानुसार गुरुवार 13 फेब्रुवारी रोजी आयकर कायदा 2025 हे बिल सादर करण्यात आलं. हा कायदा आल्यावरती सध्याचा आयकर कायदा 1961 काळाच्या पडद्याआड राहील. निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये पुढे सांगितलं की सदर कायदा हा लहान, सोपा आणि किचकट नियमावलींच्या जागी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तो लिहिलेला आहे. यात कोणतेही नवीन कर आकारले जाणार नसून या कायद्यामुळे करदाता आणि आयकर खात्याचे काम अधिक सुलभ होईल असाही दावा केला आहे. आयकराची कायदेशीर प्रक्रिया ही पारदर्शक करून करदात्यांना त्याचा लाभ कसा घेता येईल याचा विचार करण्यात आला आहे. आयकराचे भाग कमी करण्यासाठी हा नवीन कायदा सहाय्य करेल असेही विधान त्यांनी केले आहे. आजच्या भागामध्ये हा नवीन कायदा नेमका काय आहे आणि त्यामुळे कोणते कोणते बदल होणार आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती करून घेऊया. नमस्कार, मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्हच्या अजून एका नवीन भागामध्ये आपल्या सर्वजणांचं हार्दिक स्वागत आहे. या नवीन कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी आयकर विभागामध्ये एक अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांनी जनतेकडून या प्रस्तावाबाबत मतं जाणून घेतली. हे नवीन बिल तयार करताना सोपी भाषा, कायदेशीर भाग कमी करणे, नियम व अटींमध्ये सुसूत्रता आणणे आणि किचकट नियम काढून टाकणे हे प्रमुख उद्देश होते. इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 असं या नवीन कायद्याचं नाव असून याची 3 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे आयकर पद्धतीचं आधुनिकीकरण, दुसरं म्हणजे किचकट कायद्याचं सुलभ भाषेमध्ये रूपांतरण आणि तिसरं म्हणजे आयकर मोजणीमध्ये सुसूत्रता आणणे. आता जो प्रचलित आयकर कायदा आहे आणि नवीन येणारा आयकर कायदा आहे याच्यामध्ये काय बदल आहे, फरक आहे याची तुलना करूया. जो जुना आणि नवीन आयकर कायदा आहे याच्या दोघांमध्येही चॅप्टर 23 आहेत. जुन्या कायद्यामध्ये सेक्शन 909 आहेत तर नवीन कायद्यामध्ये हे सेक्शन 536 आहेत. शेड्यूल जे आहेत ते जुन्या कायद्यामध्ये 14 आहेत तर नवीन कायद्यामध्ये 16 आहेत आणि जुना कायदा जो आहे तो तब्बल 880 पानांचा होता तर नवीन कायद्यामध्ये बरीचशी काटछाट करून तो अधिक सोपा आणि सुलभ केलेला आहे आणि आता या पानांची संख्या ही 622 झालेली आहे. आता जुना जो कायदा होता त्याच्यामध्ये अनेक सेक्शन्स होते आणि नवीन जर कोणतं सेक्शन त्याच्यामध्ये ऍड करायचं असेल तर साधारणपणे असं बघा की समजा 15वं सेक्शन चालू आहे आणि त्याच रिलेटेड दुसरं एखादं सेक्शन त्यांना ऍड करायचं असेल तर मग ते 15A, 15B, 15C अशा रीतीने ते लेंदी होत गेलं होतं. या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन एक नवीन सुलभ आणि सरळ 1, 2, 3, 4 अशा सिरियली नंबर असणारा हा नवीन कायदा तयार करण्यात आला आहे. आता या नवीन कायद्यामध्ये काय प्रमुख बदल आहेत त्याची थोडक्यात माहिती घेऊया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जुन्या कायद्यामध्ये प्रिव्हियस इयर आणि असेसमेंट इयर अशा 2 संकल्पना होत्या त्या काढून टाकण्यात आल्या आहेत आणि नवीन कायद्यामध्ये फक्त टॅक्स इयर ही एकमेव संकल्पना असेल. दुसरं म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च असंच आर्थिक वर्ष असणार आहे. मात्र या वर्षाच्या दरम्यान जर कुणीही नवीन व्यवसायाला सुरुवात केली तर त्याचं आर्थिक वर्ष जे आहे ते 31 मार्चला संपणार आहे. तिसरं म्हणजे जुन्या कायद्यामध्ये अस्तित्वात नसणारं आभासी चलन म्हणजे जसं क्रिप्टो वगैरे सारखी जी चलन भविष्यामध्ये येतील त्यांची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि खास करून त्याच्यावरती सुद्धा भविष्यामध्ये टॅक्स म्हणजे आयकर लागण्याची शक्यता आहे. चौथं म्हणजे पगार आणि त्याच्यावरती मिळणारं स्टँडर्ड डिडक्शन, त्याचप्रमाणे ग्रॅज्युएटी, लिव्ह एनकॅशमेंट अर्थात रजेचं नकदीकरण या सगळ्या गोष्टींच्यासाठी एक वेगळं सेक्शन बनवण्यात आलेलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या वारंवार असं सांगतायत की नवीन कायदा जो आहे तो बनवताना आम्ही अतिशय सोपे, साधे आणि सरळ शब्द वापरलेले आहेत. कायद्याचे जे किचकट शब्द आहेत ते यापासून काढून टाकण्यात आले आहेत. मात्र कायद्याचा विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की ज्या वेळेला कायदा बनवला जातो त्यावेळी त्याच्यातून आरोपींना सहजासहजी पळवाट मिळू नये यासाठीच त्या किचकट संज्ञा वापरलेल्या असतात. आता हा जो नवीन कायदा बनवलेला आहे तो काळाच्या कसोटीवरती किती फायदेशीर होईल हे येणाऱ्या काळामध्ये बघणं खूपच मनोरंजक असेल.
असो. हा कायदा लोकसभेमध्ये संमत झाल्याच्या नंतर तो स्थायी समिती आणि राष्ट्रपतीच्या सहीच्या नंतर 1 एप्रिल 2026 पासून अंमलात येईल. आता गंमत बघा, निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय की 1 एप्रिल 2026 पासून हा नवीन कायदा अस्तित्वामध्ये येईल. पण त्यावेळेला जे तुमचं उत्पन्न बघितलं जाणार आहे ते 1 एप्रिल 2025 पासूनच आहे. नवीन जो अर्थसंकल्प मांडला होता त्यातल्या ज्या तरतुदी होत्या किंवा ज्याला स्लॅब म्हणतात, त्या सगळ्या 2025च्या नवीन आयकर कायद्यामध्ये टाकण्यात आलेल्या आहेत. याचाच अर्थ जरी तो 1 एप्रिल 2026 पासून अंमलात आणलेला असला तरी खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकली तो 1 एप्रिल 2025 पासूनच लागू होईल हे समजून घ्या. बघा, जे नवीन बदल येत आहेत ना ते जर आपण स्वीकारले नाही ना तर आपण अपडेट राहणार नाही. काळ बदलतोय त्यानुसार आपल्याला कायदे सुद्धा बदलायला हवेत. जुने जे प्रचलित कायदे आहेत त्याच्यामध्ये अनेक सेक्शन्स असे आहेत जे कालबाह्य झालेले आहेत. नवीन ज्या गोष्टी येणाऱ्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये जुन्या कायद्यामध्ये कोणतीच तरतूद नाहीये आणि ह्या सगळ्यांचा विचार करून हा नवीन प्रस्तावित कायदा जो आणलेला आहे त्याच्यामध्ये विरोधी पक्ष काही तरतुदी सांगतील आणि सरकारकडे सुद्धा बराचसा कालावधी आहे. कारण हा कायदा आपल्याला 1 एप्रिल 2026 पासून अंमलात आणायचा आहे. तर त्या दृष्टीने नवीन कायदा येईलच, त्याच्यामध्ये कोणतीच आपल्या मनामध्ये शंका नाही. मात्र आयकर कायदा हा माणसांच्या उत्पन्नावरती आहे आणि या देशाच्या नागरिकांचं उत्पन्न वाढायला हवं यासाठी सरकारने सुद्धा सकारात्मक पावलं उचलावीत. बघा, जागतिक परिस्थितीचा हा करून अमेरिकेमध्ये ट्रम्प सरकार आल्यापासून भारताचा जो बाजार आहे शेअर बाजार तो प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरलेला आहे. इतरही अनेक चॅलेंजेस आपल्या समोर येणार आहेत आणि म्हणूनच अशा सगळ्या कालावधीमध्ये आपण सशक्त जर राहायचं असेल तर देशाचं दरडोई उत्पन्न हे वाढणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच केंद्र सरकारने या सगळ्या गोष्टींचा विचार गंभीरपणे करणं खूप गरजेचं आहे. नवीन आयकर कायद्याची जी माहिती उपलब्ध झाली ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या मित्रमंडळींकडे आणि नातेवाईकांकडे जरूर शेअर करा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आयुष्य जगण्याच्या अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम इन्फोमोटिव्हच्या संपर्कामध्ये राहा. तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा, हसत राहा. धन्यवाद.